Good morning, students. I am Mr. S.P. Jadhav, Assistant Professor, TG College of Commerce, Sathara. Here we are also discuss about the BCom Part 3rd, Semester 5th, Subject Advanced Costing Paper 2nd. Semester 5th साठी आपला जो सब्जेक्ट असेल ॲडव्हान्स कॉस्टिंग हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे. त्यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत तुम्हाला अवेलेबल. ॲडव्हान्स अकाउंटन्सी, ॲडव्हान्स कॉस्टिंग, ॲडव्हान्स बँकिंग अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट. त्यापैकी ॲडव्हान्स कॉस्टिंग हा सब्जेक्ट या ठिकाणी त्याचं सिलेबस असेल, तो सिलेबसचं डिस्कशन आपण या ठिकाणी करणार आहोत. आता प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, कॉस्टिंग म्हणजे ज्या ठिकाणी रिलेटिंग टू द कॉस्ट पार्ट ऑफ द बिझनेसेस ऑर्गनायझेशन्स. इट इज ऑल्सो रिलेटिंग टू द कॉस्टिंग पार्ट ऑफ द बिझनेसेस ऑर्गनायझेशन्स. जे बिझनेसेस ऑर्गनायझेशनच्या कॉस्टिंगशी रिलेटेड हा पार्ट आहे. ठिकाणी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये कॉस्ट हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे कॉस्टिंग, असर्टेनमेंट ऑफ कॉस्ट ऑफ एनी प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कॉस्टिंग. म्हणजे असर्टेनमेंट ऑफ कॉस्ट, मग ते आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. मग आपण या ठिकाणी प्रथमतः सिलेबस बघूयात. आता सिलेबसमध्ये नेम ऑफ द कोर्स ऑब्लिक सब्जेक्ट ॲडव्हान्स कॉस्टिंग पेपर 2nd कोड आहे 19/508. सेमिस्टर एंड एक्झाम 60 मार्क्स, कंटिन्युअस इंटरनल इव्हॅल्युएशन आहे 40 मार्क्स, टोटल 100 मार्क्स. त्यानंतर युनिट, वी आर ऑल्सो डिस्कस युनिट नंबर फर्स्ट, ओव्हरहेड्स, meaning and classification of overheads, allocation and apportionment of overheads, reapportionment of overheads, methods of reapportionment, practical illustrations on repeated and redistribution method only, absorption's meaning and methods of absorption, calculation of machine hour rate and labor hour rate. म्हणजे या युनिटमध्ये आपल्याला काय बघायचे, तर या युनिटमध्ये प्रामुख्याने आपल्याला ओव्हरहेड्स. आता ओव्हरहेड्स या ठिकाणी आपल्याला याचा ओव्हरहेडचं मिनिंग, त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला पाहावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला एलिमेंट ऑफ कॉस्ट. आता व्हॉट इज मीन बाय द कॉस्ट पेपर फर्स्टमध्ये तुम्ही शिकला असा. म्हणजे या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट म्हणजे इट मीन द ग्रुपिंग ऑफ कॉस्ट अकॉर्डिंग टू देअर कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द क्लासिफिकेशन ऑफ द कॉस्ट. म्हणजे क्लासिफिकेशन करत असताना ते जे नेचर असेल, म्हणजे खर्चाचं जे काही स्वरूप असेल त्या स्वरूपानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजे बाय नेचर ऑफ एलिमेंट, बाय फंक्शन्स, बाय बिहेवियर्स, म्हणजे बाय चेंज, बाय कंट्रोलॅबिलिटी, बाय नॉर्मॅलिटी अँड बाय कॉस्ट फॉर मॅनेजरियल डिसिजन मेकिंग. मग आता इथं बाय नेचर ऑर एलिमेंट म्हणजे त्याच्या नेचरनुसार, खर्चाच्या नेचरनुसार त्याचं क्लासिफिकेशन हे एलिमेंटनुसार केलं जातं, म्हणजे एलिमेंट ऑफ कॉस्ट. मग या ठिकाणी प्रामुख्यानं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये हे 3 महत्त्वाचे घटक असतात की या ठिकाणी उत्पादन करत असताना या 3 घटकांचा आपणाला विचार करावा लागतो. म्हणजे एलिमेंट्स म्हणजेच खर्चाचे जे काही घटक असतील, म्हणजे मटेरियल, विदाऊट मटेरियल तुम्ही या ठिकाणी प्रोडक्ट तयार करू शकता का? तयार करू शकत नाही. विदाऊट एम्प्लॉई तुम्ही या ठिकाणी तो मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट असेल ते प्रोडक्ट करू शकतो का? करू शकत नाही. ऑदर एक्सपेन्सेस, मग ऑदर एक्सपेन्सेस म्हणजे काय येईल, मग ते काही खर्च करावे लागतात. उदाहरणार्थ मशीन असेल, त्या मशीनला लाईट लागेल, डिझेल लागेल किंवा पेट्रोल लागेल, म्हणजे हा ऑदर एक्सपेन्सेसमध्ये या ठिकाणी होऊ शकतो. जे मटेरियल, लेबर अँड ऑदर एक्सपेन्सेस, ऑल दीज आर ऑल्सो द एलिमेंट्स ऑफ द कॉस्ट. हे काय आहेत? खर्चाचे या ठिकाणी घटक आहेत. एलिमेंट म्हणजे काय? घटक. म्हणजे त्या ठिकाणी एखादं उत्पादन असेल, ते उत्पादन तयार करत असताना या प्रकारचे खर्च हे या ठिकाणी आपल्याला तयार करावे लागतात. मग आता इथं हे मटेरियल असेल, ते मटेरियलचं परत क्लासिफिकेशन डायरेक्ट मटेरियल कॉस्ट आणि इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट. एम्प्लॉई किंवा लेबर कॉस्ट असेल, त्याचंसुद्धा डायरेक्ट एम्प्लॉई लेबर कॉस्ट आणि इनडायरेक्ट एम्प्लॉई लेबर कॉस्ट. आणि ऑदर एक्सपेन्सेससुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग या ठिकाणी आता ओव्हरहेड्स म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी तुमचं इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट प्लस इनडायरेक्ट एम्प्लॉयर लेबर कॉस्ट प्लस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ऑल दीज आर ऑल्सो इन्क्लुडिंग ट्रीटेड ॲज द ओव्हरहेड्स. मग ह्या तिन्हींना मिळून काय म्हटलं जातं? ओव्हरहेड्स. म्हणजे ऑल द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस it is treated as the overheads. Mang it may be relating to the material, it may be relating to the employee or labor cost, or it may be relating to the
इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड देअर फोर फ्रॉम द ओव्हरहेड्स. मग ओव्हरहेडचं क्लासिफिकेशन ह्या ठिकाणी कसं केलं जाईल तर प्रोडक्शन ओव्हरहेड्स जे प्रोडक्शनच्या प्रोसेसमधले असणारे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. आता इथं डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, डायरेक्ट लेबर म्हणजे काय, इनडायरेक्ट लेबर म्हणजे काय, याचासुद्धा या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. मग आपण डिटेलमध्ये या ठिकाणी सिलेबसचं डिस्कशन झाल्यानंतर ते करणार आहोत. आता दुसरं युनिट आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, म्हणजे त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन्स अँड मिनिंग ऑफ द ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, त्यानंतर स्टेप्स इन ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग अँड प्रॅक्टिकल इलुस्ट्रेशन्स. ऑल दीज आर ऑल्सो स्टडीड इन टू द ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग into the unit number 2nd. Then we are also discuss here unit number 3, reconciliation of cost and financial account. Reconciliation of cost and financial account, त्यामध्ये meaning and needs of reconciliation, reasons for disagreement in profit and loss, procedure for reconciliation and practical illustrations. That means the practical problems we are also studied here. And unit number 4th is our integrated accounting. आता integrated accounting त्याचं meaning, advantages, integral accounting, principles of an integral accounting system, features of integral accounting system, journal entries, all these are also studied into the integrated accounting. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण अकाउंटिंगच्या जर्नल एंट्री पाहतोय त्याच पद्धतीनं आपल्याला ह्या कॉस्टिंगच्या सुद्धा जर्नल एंट्रीज या ठिकाणी करावी लागतात. जे कॉस्टचं रेकॉर्डिंग करत असताना त्याच्यातसुद्धा आपल्याला जर्नल एंट्रीज आणि स्पेसिफिक जे काही अकाउंट असेल ते तयार करावं लागतं. याचा अभ्यास आपण इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये करणार आहोत. म्हणजे जिथं ओव्हरहेड्स, त्यानंतर ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, रिकन्सिलेशन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंट्स, इंटिग्रेटेड अकाउंटिंग, हे 4 युनिट आपणाला या ठिकाणी सेमिस्टर 5मध्ये ॲडव्हान्स कॉस्टिंग पेपर 2मध्ये अभ्यासायचे आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय तर हा सिलेबस आपण बघितल्यानंतर त्याचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर म्हणजे नेचर ऑफ क्वेश्चन पेपर कशा पद्धतीनं असेल हे सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे नेचर ऑफ क्वेश्चन पेपरचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर नेचर ऑफ क्वेश्चन पेपर ह्या ठिकाणी सेमिस्टर एंड एक्झामिनेशनचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 5 आर ऑल्सो कंपल्सरी. तर त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हे या ठिकाणी काय आहेत कंपल्सरी आहेत. पण क्वेश्चन नंबर 1मध्ये काय आहे तर थेअरी ऑब्लिक प्रॅक्टिकल 2 क्वेश्चन्स ऑफ 5 मार्क्स इच 10 मार्क्स. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 2ला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 20 मार्क्स. क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 20 मार्क्स. क्वेश्चन नंबर 4 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 20 मार्क्स अँड क्वेश्चन नंबर 5 राईट शॉर्ट नोट्स एनी 2 आउट ऑफ 4 10 मार्क्स. असा हा तुमचा 60 मार्काचा पेपर आहे. इन्स्ट्रक्शनमध्ये क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 5 आर कंपल्सरी. Then second instructions, attempt any 2 questions from question number 2 to question number 4 and the passing criteria आपण खाली डिस्कस करणार आहोत. त्यानंतर कंटिन्युअस इंटरनल असेसमेंट म्हणजे CEE, त्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन क्लासरूम अँड अकॅडमिक इव्हेंट्स 5 मार्क्स. प्रोजेक्ट वर्क, प्रॅक्टिकल ऑब्लिक लॅब वर्क ऑन दी जॉब ट्रेनिंग अँड सेमिनार 20 मार्क्स. असाइनमेंट, इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, स्टडी टूर, फील्ड विजिट 15 मार्क्स. हे अशा पद्धतीनं टोटल 40 मार्क्स आहेत. सेपरेट पासिंग आर ऑल्सो देअर, म्हणजे सेपरेट पासिंग आहे. म्हणजे पास होण्यासाठी मिनिमम 40पैकी 16 मार्क मिळवणं आवश्यक आहे इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये. आणि थेअरी एक्झामिनेशनमध्ये 60पैकी 24 मार्क मिनिमम मिळवणं या ठिकाणी आवश्यक आहे आणि 100पैकी 40 मार्क या ठिकाणी टोटल झाली पाहिजे. म्हणजे 16 आणि 24 हे मिनिमम या ठिकाणी पासिंग क्रायटेरिया आहे. मग तो पासिंग क्रायटेरिया आपण बघितला. आता त्यानंतर आपण या ठिकाणी स्टार्ट करूयात आवर युनिट नंबर फर्स्ट ऑफ ॲन आवर ॲडव्हान्स कॉस्टिंग पेपर 2 ओव्हरहेड्स. आता ओव्हरहेड्स पाहण्यापूर्वी आपल्याला डिस्कस काय करावं लागतं तर इथं आपल्याला ह्या डायग्रामवरून काय समजतंय तर इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट ओव्हरहेड्स मीन्स ऑल द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इन सिम्पल वर्ड overhead means काय, overhead means all the indirect expenses, it is treated as the overheads. आपण युनिटचं नाव काय आहे तर युनिट नंबर 1 आपला आहे युनिट फर्स्ट ओव्हरहेड्स. तर ओव्हरहेड्स म्हणजे काय, ऑल द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इट इज ट्रीटेड as
overheads. It is treated as overheads. जे ऑल द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इट इज ऑल्सो ट्रीटेड ॲज द ओव्हरहेड्स. आता ओव्हरहेडचा अभ्यास करत असताना आपल्याला काय करावं लागेल तर प्रामुख्याने या ठिकाणी आपणाला एलिमेंट्स ऑफ कॉस्ट या ठिकाणी पाहावं लागेल. म्हणजे खर्चाचे घटक प्रामुख्याने इंटू द मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग ज्यावेळेस करण्याची वेळ येते त्यावेळेस या ठिकाणी काय केलं जातं तर 3 महत्त्वाचे एलिमेंट्स असतात. मटेरियल, लेबर अँड एक्सपेन्सेस, दॅट इज कॉल्ड ॲज द ओव्हरहेड्स. मग इथं मटेरियल, मग डायरेक्ट मटेरियल कॉस्ट, इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट, then direct employee cost, indirect employee cost, direct expenses, indirect expenses. मग indirect material cost plus indirect labor cost plus indirect expenses, it is also treated as the overheads. Then further the overheads are also classified into the production overheads, administration overheads and selling and distribution overheads. मग इथं आपण डिस्कशन करूया डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय. The material which are present in the finished product, or it is also can be economically identified in the product, are termed as the material cost. That means in simple word, the direct material म्हणजे जे मटेरियल साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जे मटेरियल मोठ्या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये किंवा प्रोडक्ट तयार करत असताना वापरलं जातं तर त्याला आपण डायरेक्ट मटेरियल म्हणून या ठिकाणी ट्रीट करणार. फॉर एक्झाम्पल, क्लॉथ इन ड्रेस मेकिंग मटेरियल्स परचेस्ड फॉर ए स्पेसिफिक जॉब. म्हणजे एखादा या ठिकाणी आपल्याला ड्रेस किंवा कपडे जर या ठिकाणी तयार करायचे असतील किंवा या ठिकाणी ते हे करायचं असेल तर त्यावेळेस काय होणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला प्रामुख्यानं जे काही क्लॉथ असेल तर क्लॉथ इज द डायरेक्ट मटेरियल ऑफ दॅट पर्टिक्युलर ड्रेस मेकिंग प्रोसेस. देन हावेवर इन सम केसेस ए मटेरियल मे बी डायरेक्ट बट इट इज ऑल्सो ट्रीटेड ॲज द इनडायरेक्ट. परंतु काही केसमध्ये हे काय केलं जातं ते मटेरियल या ठिकाणी डायरेक्ट असतं परंतु आपण त्याला इनडायरेक्ट या ठिकाणी ट्रीट करतो बिकॉज ऑफ इट इज युज्ड इन स्मॉल क्वांटिटीज. It is not economically feasible to identify that quantity, and those material which are also used for the purpose of ancillary to the businesses are also treated as the indirect material. Those material which are also used into the large quantities, it is also treated as the direct material, and those materials are also used into the small quantities into that particular product, it is also treated as the indirect material. आता उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस आपण कपडे या ठिकाणी तयार करत असू तर त्यामध्ये कापड असेल हे झालं मोठ्या प्रमाणावर क्वांटिटीमध्ये वापरलं जाणारं मटेरियल, मग ते झालं डायरेक्ट मटेरियल. मग तुमचं बटन असेल, बटन झालं इनडायरेक्ट मटेरियल. पुढचा एक्झाम्पल घ्या. ज्यावेळेस तुम्ही बेंच तयार करता तर वूड किंवा लाकूड असेल, लाकूड हे काय झालं डायरेक्ट मटेरियल झालं आणि नट बोल्ट असतील ते काय झालं इनडायरेक्ट मटेरियल झालं. म्हणजे अशा पद्धतीनं हे डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल याचं आपण क्लासिफिकेशन केलं. आता त्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट लेबर अँड इनडायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर म्हणजे काय तर लेबर विच कॅन बी इकॉनॉमिकली आयडेंटिफाईड ऑर ॲट्रिब्युटेड wholly to a cost object, it is termed as the direct labor. That means, for example, employee engaged onto the actual production of the product or in carrying out the necessary operations for converting the raw material into finished product, such labor it is also called as the direct labor. त्या लेबरला आपण काय म्हणतो डायरेक्ट लेबर. म्हणजे त्या ठिकाणी मशीनवर काम करणारे कर्मचारी असतील तर ते झाले डायरेक्ट लेबर. कारण those persons, those laborers are also involved into the actual production process, and that's the reason it is also treated as direct labor. Then indirect labor म्हणजे those employees who are not engaged, not involved into the production process, such labor are also called as indirect labor. मग ऑफिसमध्ये काम करणारे क्लर्क असतील तर ते झाले इनडायरेक्ट लेबर, आणि फॅक्टरीमध्ये काम करणारे ॲक्च्युअल प्रोडक्शन प्रोसेसमध्ये भाग घेणारे जे कर्मचारी असतील तर ते झाले डायरेक्ट लेबर. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी आपणाला
त्याचं ॲनालिसिस या ठिकाणी करावं लागेल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तर डायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट लेबर याचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला. त्यानंतर आता पाहूयात डायरेक्ट एक्सपेन्सेस, म्हणजे ऑल द एक्सपेन्सेस अदर दॅन डायरेक्ट मटेरियल और डायरेक्ट लेबर which are separately incurred for a particular cost object or can be identified as an economically feasible, where it is also termed as the direct expenses. For example, higher charges for for some special machinery, cost of defective work are also treated as the direct expenses. Then we are also discuss here, आता या ठिकाणी एखादी मशिनरी असेल, त्या मशिनरीचा हायर चार्जेस असतील, म्हणजे विदाउट मशिनरी यू कॅनॉट बी मॅन्युफॅक्चरिंग द प्रोडक्ट, and therefore the expenses, higher charges are also relating to that particular machinery or machine. It is also treated as the direct expenses. Then indirect material. आता indirect materialचा सुद्धा इथं आपल्याला विचार करावा लागेल. आपण आता डायरेक्ट लेबर पाहिलं, डायरेक्ट एक्सपेन्सेस बघितलं आणि डायरेक्ट मटेरियल बघितलं. इनडायरेक्ट मटेरियल which do not normally form part of the finished product, which is also known as the indirect material. The store used for maintaining the machines, building, त्यामध्ये लुब्रिकंट असेल, कॉटन वेस्ट असेल, ब्रिक्स असतील. स्टोअर्स युज्ड बाय द सर्व्हिस डिपार्टमेंट लाईक पॉवर हाऊस असेल, बॉयलर हाऊस असेल, कॅन्टीन असेल, एक्सेट्रा. देन स्टोअर युज्ड बाय सर्व्हिस डिपार्टमेंट लाईक पॉवर हाऊस, बॉयलर हाऊस अँड कॅन्टीन. ऑल these material used in that particular department are also called as the indirect material. Then indirect labor, म्हणजे labor cost which cannot be allocated but it can be apportionment or absorbed by the cost unit or cost center. It is also known as the indirect labor. म्हणजे फॉर एक्झाम्पल indirect labor includes salary paid to foremen and supervisors and maintenance workers. म्हणजे त्या मशीनवर काम करणारे कर्मचारी असतील, त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एखादा सुपरवायझर असेल, फोरमन असेल, तर त्याला या ठिकाणी दिला जाणारा जो काय पगार असेल तर तो कशामध्ये येईल, तर इनडायरेक्ट लेबर अंतर्गत येईल. त्याला आपण काय ट्रीट करणार, इनडायरेक्ट लेबर म्हणून या ठिकाणी आपण त्याला ट्रीट करणार. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी आपण या ठिकाणी त्याचा विचार करणार. म्हणजेच इनडायरेक्ट लेबर. त्यानंतर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. द एक्सपेन्सेस अदर दॅन द डायरेक्ट एक्सपेन्सेस आर ऑल्सो नोन ॲज द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तर दिस कॅनॉट बी डायरेक्टली or allocated to the cost centers. मग फॅक्टरी रेंट असेल, रेट्स असतील, इन्शुरन्स ऑफ प्लांट अँड मशिनरी, पॉवर, लाईट, हिटिंग, रिपेअरिंग, टेलिफोन एक्सेट्रा. ऑल्सो द सम एक्झाम्पल ऑफ द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. फॅक्टरीचं रेंट असेल, ऑफिसचा रेंट असेल, इन्शुरन्स असेल, मशिनरीचा पॉवर असेल, लाईट असेल, हिटिंग असेल, रिपेअरिंग, टेलिफोन बिल वगैरे असेल, ऑल दीज आर ऑल्सो ट्रीटेड ॲज द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यानंतर पुढचा पार्ट आला आपला जो महत्त्वाचा युनिटशी रिलेटेड आहे तो ओव्हरहेड्स. द ॲग्रिगेट ऑर टोटल ऑफ indirect material cost, indirect labor cost and indirect expenses, it is termed as the overheads. म्हणजे ह्यांना काय म्हणतात, ओव्हरहेड्स. कशाला, तर ॲग्रिगेट म्हणजे टोटल ऑफ इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट, indirect labor cost and indirect expenses, it is termed as the overheads. The main group into which overheads are also subdivided into, म्हणजे मेन जो काय ओव्हरहेड्स असेल ते ओव्हरहेड्स या ठिकाणी परत डिवाइड केलेलं आहे, ओव्हरहेडचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ते कशामध्ये, तर तुमचं प्रोडक्शन ऑर वर्क ओव्हरहेड्स, प्रोडक्शन ऑर वर्क ओव्हरहेड्स, प्रोडक्शन ऑर वर्क ओव्हरहेड्स. That means the indirect expenses which are incurred into the factory for the running of the factory, it is also called as the production or works overheads. म्हणजेच फॅक्टरी किंवा जिथं या ठिकाणी प्रोडक्शनचं काम चालतं तर त्या ठिकाणी लागणारे जे काही खर्च असतील तर ते या ठिकाणी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा ओव्हरहेड्स किंवा प्रोडक्शन ऑर वर्क्स ओव्हरहेड्समध्ये घेतले जातील. मग त्यामध्ये काय असेल, तर फॅक्टरीचा रेंट असेल, म्हणजे जे फॅक्टरीचे रिलेटेड एक्सपेन्सेस असतील, that is also called as the factory overheads or work overheads. It is also called as factory overheads or work overheads. त्यांना काय म्हटलं जातं, फॅक्टरी overheads or work overheads. It is also termed as factory overheads or work overheads. आता याच्यामध्ये फॅक्टरीज रिलेटेड एक्सपेन्सेस असतील,
त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रिलेटेड टू द मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द बिझनेसेस, म्हणजे ऑफिस रिलेटेड जे एक्सपेन्सेस असतील इट इज ऑल्सो ट्रीटेड ॲज ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स. दॅट मीन द ऑफिस रेंट, लाइटिंग असेल, टेलिफोन असेल. देन सेलिंग ओव्हरहेड्स म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर मार्केटिंग ऑफ ए कमॉडिटी, फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस असेल, कमिशन टू सेल्स पर्सन असेल, किंवा अदर रिलेटिंग एक्सपेन्सेस रिलेटिंग टू द सेलिंग अँड मार्केटिंग ऑफ द कमॉडिटी, यालाच काय म्हणलं जातं सेलिंग ओव्हरहेड्स. ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स आणि प्रोडक्शन ऑर वर्क ओव्हरहेड्स म्हणजे फॅक्टरीमध्ये होणारे खर्च असतील, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशनसाठी लागणारे खर्च असतील, सेलिंग किंवा मार्केटिंग ऑफ प्रोडक्ट असेल, कमॉडिटी असेल, त्यासाठी लागणारे खर्च असतील, तर त्याला हे सेलिंग ओव्हरहेड्स असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता त्यानंतर पुढचा जो काही पॉईंट असेल, आता ओव्हरहेड्स या ठिकाणी बघितल्यानंतर ओव्हरहेड्स ॲब्सॉर्प्शन कॉस्टिंग मेथड. आता ओव्हरहेड्समध्ये काय आहे, तर आता आपण डिस्कशन केलं इंट्रोडक्शन अबाउट द ओव्हरहेड्स. मग इथं ओव्हरहेड्स म्हणजे काय, तर इन ऑल द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर ऑल्सो ट्रीटेड ॲज द ओव्हरहेड्स. म्हणजे प्रोडक्शन ओव्हरहेड्स आर ऑल्सो देअर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आर ऑल्सो देअर, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आर ऑल्सो देअर. म्हणजे अकाउंटिंग अँड कंट्रोलिंग ऑफ ओव्हरहेड्स म्हणजे ह्याचं या ठिकाणी काय करणं, ओव्हरहेड्सचं अकाउंटिंग करणं आणि त्याच्यावर कंट्रोलिंग करणं. तर याचा अभ्यास आपण या युनिटमध्ये करणार आहोत. म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स असेल, ओव्हरहेड रेट्स असेल, किंवा कन्सेप्ट रिलेटिंग विथ द कॅपॅसिटी असेल, हे सुद्धा महत्त्वाचे पार्ट आहेत. म्हणजे या ठिकाणी ओव्हरहेड्स आर द एक्सपेंडिचर विच कॅनॉट बी कन्व्हेन्शनली ट्रेस्ड ऑर टू बी आयडेंटिफाईड विथ एनी पर्टिक्युलर कॉस्ट इन इट. म्हणजे सच ॲज expenses are incurred for output generally and not for a particular work order. For example, wages paid to watch and ward staff, heating and lighting expenses of factory etc. म्हणजे वेजेस पेड केले असतील वॉच किंवा वॉर्ड स्टाफला, मग जो काय करतो हिटिंग अँड लाइटिंग एक्सपेन्सेस ऑफ फॅक्टरी. मग इथं हे सुद्धा मुद्दा या ठिकाणी आहे. म्हणजे हिटिंग असेल, लाइटिंग असेल, फॅक्टरीचे असणारे जे काही एक्सपेन्सेस असतील, हिटिंग. आता या ठिकाणी जसं की एखाद्या कारखान्यामध्ये बॉयलर असतो, तो बॉयलर या ठिकाणी हीट करण्यासाठी कोळसा कोल असेल, कोल लागेल. फॅक्टरीमध्ये लाईट आवश्यक आहे, ते लाइटिंग एक्सपेन्सेस असतील, किंवा वेजेस पेड टू वॉच किंवा वॉर्ड स्टाफ असेल, किंवा फोरमन असेल. तर हे कॅनॉट बी ट्रेस्ड ऑर आयडेंटिफाईड विथ अँड पर्टिक्युलर कॉस्ट इन इट. अँड देअरफॉर ओव्हरहेड्स आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट कॉस्ट एलिमेंट अलॉंग विथ द डायरेक्ट मटेरियल अँड डायरेक्ट एम्प्लॉईज. म्हणजे ओव्हरहेड्स या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. का, तर तुमचं डायरेक्ट मटेरियल असेल, डायरेक्ट एम्प्लॉय असेल, तर त्याच्याबरोबरच ओव्हरहेड्स किंवा इनडायरेक्टसुद्धा एक्सपेन्सेस. मग इनडायरेक्ट मटेरियल असेल, इनडायरेक्ट लेबर्स असतील, किंवा इनडायरेक्ट तुमचे एक्सपेन्सेस असतील. ऑल दीज आर ऑल्सो इम्पॉर्टंट. ऑफन इन ए मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न ओव्हरहेड्स एक्सीड्स द डायरेक्ट वेजेस ऑर डायरेक्ट मटेरियल अँड ॲट टाइम्स इवन बोथ पुट टुगेदर. ऑन दिस अकाउंट इट वुड बी ए grave mistakes to ignore the overheads either for the purpose of arriving the cost of a particular job or product for controlling the total expenditures. But whenever you know very well into the manufacturing concerns, it is also the most important part to survive into the industrial sectors as well as survive into the manufacturing sector or into the competitive environment. It is also the most important part to controlling onto the particular expenses are also the most important part. म्हणजेच आपणाला या ठिकाणी कंट्रोलिंग करत असताना त्या पर्टिक्युलर खर्चावर नियंत्रण ठेवणं हे या ठिकाणी आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे. अँड देअरफॉर व्हेनेवर ॲट दॅट टाईम आवर डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर याच्यापेक्षा जर ओव्हरहेडची जर खर्च जर जास्त असेल, तर मॅनेजमेंट आर ऑल्सो डिस्कस अबाउट हाऊ टू कंट्रोलिंग द टोटल एक्सपेंडिचर, हाऊ टू कंट्रोल द कॉस्ट ऑफ आवर प्रोडक्ट बिकॉज ऑफ इन टू द कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट. ईच अँड एव्हरी कंपनीज आर ऑल्सो कॉम्पिटिंग टू इच अदर. म्हणजेच प्रत्येक स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये जर सर्वाईव्ह करायचं असेल, तर इट इज अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट from the point of view of the any businesses organizations to controlling onto their cost for the purpose of survival into the competitive environment. जर सर्वाईव्ह करायचं असेल, थोडक्यात काय राहायचं असेल, टिकून राहायचं असेल मार्केटमध्ये, तर खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.
म्हणजे overheads also represent the expenses that have been incurred in providing the certain ancillary facilities or services which facilitate or make possible the carrying out the production process. म्हणजेच प्रोडक्शनची प्रोसेस इझी होण्यासाठी ज्या प्रोव्हाइड केलेल्या सर्व्हिसेस असतील मग त्याच्यासाठी होणारा जो खर्च असेल तर इट शुड बी इन्क्लुडिंग इन टू द ओव्हरहेड्स. इथं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊयात. म्हणजे बॉयलर आर ऑल्सो यूज्ड इन टू द प्रोडक्शन हाऊसेस. म्हणजे ज्यावेळी जिथं प्रोडक्शन होतं तिथं बॉयलर या ठिकाणी यूज केला जातो. स्टीम सो दॅट मशीन्स मे बी रन विदाउट द जनरेट ऑफ द स्टीम्स. म्हणजे ज्या ठिकाणी स्टीम असेल म्हणजे वाफ म्हणतो आपण, एखादं मशीन असं असतं की ते वाफेशिवाय चालू शकत नाही. जे स्टीम असेल किंवा तुमचं कोल असेल हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रोडक्शन वुड बी सिरियसली हॅम्पर्ड बट इफ मशीन्स डू नॉट रन or do not require the steam, the boiler house would be useless and the expenses incurred would be a waste. म्हणजे एखादं मशीन असेल ते मशीन जर या ठिकाणी वाफेवर चालत असेल तर त्या ठिकाणी बॉयलर असेल तो बॉयलर या ठिकाणी काय करावा लागतो, स्टार्ट करावा लागतो. जर तुम्हाला प्रोडक्शन करायचं असेल त्या मशीन थ्रू तर साहजिकच या ठिकाणी जर स्टीम नसेल तर त्या बॉयलरचा त्या मशीनचा काही उपयोग होणार नाही. म्हणजेच ह्या स्टीमसाठी कोलसाठी कोळशासाठी या ठिकाणी तुम्हाला खर्च करावाच लागेल. म्हणजे सच पर्टिक्युलर एक्सपेन्सेस आर ऑल्सो ट्रीटेड ॲज द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ऑर प्रोडक्शन ऑर वर्क ओव्हरहेड्स. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोडक्शन ऑर वर्क ओव्हरहेड्स. म्हणजे विदाऊट मेकिंग सच पर्टिक्युलर टाईप ऑफ द एक्सपेन्सेस वी कॅनॉट बी मॅन्युफॅक्चरिंग द प्रोडक्ट. तुम्ही या ठिकाणी प्रोडक्ट असेल ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण विचार केला तर प्रामुख्याने या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर जर तुम्हाला या ठिकाणी मशीन थ्रू प्रोडक्शन करायचं असेल तर बॉयलरला या ठिकाणी स्टीम असेल, वाफ असेल, कोल असेल तो या ठिकाणी त्याच्यावरचा खर्च करावा लागेल. त्यानंतर आपण पाहणार आहोत ओव्हरहेड्स आर ऑल्सो इन्कर्ड नॉट ओनली इन द फॅक्टरी ऑफ प्रोडक्शन बट ऑल्सो ऑन ॲडमिनिस्ट्रेशन, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट. म्हणजेच या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स म्हणजे आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचं क्लासिफिकेशन करत असताना ओव्हरहेड्सचं क्लासिफिकेशन करत असताना विथ एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. म्हणजे बाय फंक्शन म्हणजे काय, कार्यानुसार या ठिकाणी आपण ओव्हरहेडचं क्लासिफिकेशन केलं आहे. म्हणजे कंपनीमध्ये कोणतं कार्य चालतं तर फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचं या ठिकाणी कार्य चालतं. म्हणजे इन टू द फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आर ऑल्सो देअर, दॅट मीन द इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रोडक्शन ओव्हरहेड्स. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स इज द इनडायरेक्ट कॉस्ट इन्कर्ड इन टू द मॅन्युफॅक्चरिंग ऑन प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी इन ए फॅक्टरी. मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स इन्क्लूड्स all the expenditure incurred from the procurement of material to the completion of the finished product. प्रोक्युरमेंट म्हणजे काय तर ते मटेरियल मिळवण्यापासून ते त्या मटेरियलचं कन्व्हर्जन फिनिश्ड गुड्समध्ये करण्यापर्यंत जे खर्च होतात त्यालाच आपण काय म्हणतो तर या ठिकाणी फॅक्टरी किंवा मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन ओव्हरहेड्स. मग ह्याचे एक्झाम्पल काय तर स्टॉक कीपिंग एक्सपेन्सेस. मटेरियल या ठिकाणी कीप करून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी होणारा खर्च असेल तर तो या ठिकाणी कशामध्ये येईल तर तुमचा फॅक्टरी किंवा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेसमध्ये येईल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सेकंड एक्सपेन्सेस रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ प्लांट. म्हणजे या ठिकाणी मशिनरी असेल त्याचा रिपेअर्स आणि मेंटेनन्स आला कारण ते फॅक्टरीमध्ये चालणारं काम आहे. कशाचं मॅन्युफॅक्चरिंगचं. मग फॅक्टरी म्हणलं की तिथं मशीन आवश्यक आहे मग त्याच्याशी होणारा रिपेअर्स आणि मेंटेनन्सचा खर्च. त्यानंतर डिप्रिशिएशन ऑफ फॅक्टरी बिल्डिंग, फॅक्टरी मशीन असेल, इनडायरेक्ट लेबर असतील, कॉस्ट ऑफ प्रायमरी पॅकिंग असेल, इन्शुरन्स ऑफ प्लांट अँड मशिनरी असेल एक्सेट्रा. प्रोडक्शन ओव्हरहेड्स आर ऑल्सो इन्क्लूड्स. हे सर्व या ठिकाणी तुमचं प्रोडक्शन ओव्हरहेड्समध्ये येतील. त्यानंतर ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरमध्ये काय येईल म्हणजे ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ऑल द एक्सपेंडिचर्स incurred in all activities relating to the general management and administration of the organizations. They include the formulating the policy, directing to the organizations and controlling the operations of undertaking which not related directly to the production, selling, distribution and research or development activity or functions.
म्हणजे ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट काय करतं, तर या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशन असेल, कंपनी असेल, त्या कंपनीचं या ठिकाणी पॉलिसी असेल, धोरण असेल, ते धोरण ठरवण्याचं काम करत असतं. मग याच्यामध्ये कोणते खर्च येतात, मग ऑफिस आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्समध्ये कोणते खर्च येतात, तर सॅलरी पेड टू ऑफिस स्टाफ, म्हणजे ऑफिस स्टाफला पेड केलेली सॅलरी असेल, ऑफिसची बिल्डिंग असेल, त्या बिल्डिंगचं रिपेअर्स किंवा मेंटेनन्स असेल, ऑफिस बिल्डिंगचं डेप्रिसिएशन असेल, डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग असेल, ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी असतील तर त्यांना या ठिकाणी पत्रव्यवहार या ठिकाणी करावे लागतात. मग पोस्टेज अँड स्टेशनरी असेल, लीज रेंटल इन केस ऑफ ऑपरेटिंग लीज असेल, फायनान्स लीज रेंटल एक्सक्लुडिंग द फायनान्स कॉस्ट असेल, अकाउंट्स अँड ऑडिट ऑफ द एक्सपेन्सेस असतील, ऑल these are also including into the office and administrative overheads. Then third part is our overheads, selling and distribution overheads. म्हणजे selling overheads, those expenses are also relating to the sale of product and includes all the indirect expenses in sales management for the organizations. And distribution overhead, that means the cost incurred on making the product available for sale in the market. जे फॅक्टरीपासून त्या मार्केटपर्यंत प्रोडक्ट नेण्यासाठी जो होणारा खर्च असेल, तर ऑल दीज आर ऑल्सो ट्रीटेड into the factory, not a factory, selling and distribution overheads. मग या सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हर्ड्समध्ये काय येतं, तर सेल्समनचं कमिशन असेल, दुसरं ॲडव्हर्टाइजमेंट कॉस्ट असेल, सेल्स ऑफिस एक्सपेन्सेस असतील, त्यानंतर डिस्ट्रीब्युशनमध्ये डिलेव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस असेल, ट्रान्झिट इन्शुरन्स असेल, वेअर हाऊस अँड कोल्ड स्टोरेजचा एक्सपेन्सेस असेल, सेकंडरी पॅकेजिंग एक्सपेन्सेस असतील. ऑल दीज आर ऑल्सो इन्क्लुडिंग इन टू आवर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. हे सर्व कशामध्ये खर्च येतील, तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्समध्ये ते सर्व या ठिकाणी खर्च येतील. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी आपलं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन असेल किंवा तुमचं आणखी ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स असतील, फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग और प्रोडक्शन ओव्हरहेड्स असतील, याचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरला बाय द नेचर म्हणजे ओव्हरहेडचं प्रकार बाय द नेचर ते पाहणार आहोत. म्हणजे फिक्स्ड ओव्हरहेड्स, व्हेरिएबल ओव्हरहेड्स आणि सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स. त्यानंतर बाय द एलिमेंट घटकानुसार या ठिकाणी ओव्हरहेडचे प्रकार. आणि शेवटी बाय कंट्रोल म्हणजे नियंत्रणानुसार ओव्हरहेडचे कुठले प्रकार आहेत. आणि त्यानंतर मग ॲडव्हान्टेजेस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स इंटू फिक्स्ड अँड व्हेरिएबल. आणि त्यानंतर मग आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊन याचं या ठिकाणी कशा पद्धतीनं अकाउंटिंग अँड कंट्रोल ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स त्याच्यामध्ये काय करावं लागेल, कशा पद्धतीनं त्याचं अकाउंटिंग त्याचं या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर मग अलोकेशन, कॉस्ट अलोकेशन म्हणजे काय ह्याचासुद्धा अभ्यास करणार आहोत. कॉस्ट अपॉर्च्युनिमेंट म्हणजे काय याचासुद्धा अभ्यास करणार आहोत. अपॉर्च्युनिमेंट म्हणजे काय याचासुद्धा अभ्यास करणार आहोत, की जो आपला ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय की युनिट फर्स्टचा पार्ट आहे. ट्रीटमेंट ऑफ ओव्हर ॲब्सॉर्प्शन, अंडर ॲब्सॉर्प्शन्स. आणि त्यानंतर मग आपण हे स्टेप्स फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि नंतर एस्टिमेशन ऑफ कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स हे सर्व आपण या ठिकाणी आता नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी पाहणार आहोत. आता आपलं फर्स्ट लेक्चर या ठिकाणी आपलं झालेलं आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण सिलेबसचं डिस्कशन आणि ओव्हरहेड्सचं या ठिकाणी बेसिक आपण या ठिकाणी बॅकग्राऊंड म्हणजे ओव्हरहेड्स म्हणजे नेमकं काय, एलिमेंट्स ऑफ कॉस्ट म्हणजे नेमकं काय, खर्च म्हणजे काय ते पेपर फर्स्टला तुम्हाला झालं असेल. आणि अशा पद्धतीनं आपण हे फर्स्ट युनिट ह्या ठिकाणी स्टार्ट केलेलं आहे. मग ओव्हरहेड्सवर कंट्रोलिंग ठेवणं, ते अलोकेट करणं. अलोकेट म्हणजे काय, वाटणं. जे प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, सर्व्हिस डिपार्टमेंट असेल, मग तो या ठिकाणी खर्च असेल, तो खर्च अलोकेट करणं. त्याचा अपॉर्च्युनिमेंट म्हणजेच काय, ऑन द बेसिस त्याला बेस वापरून तो काय करायचा, खर्च फक्त डिवाईड करून तो मांडायचा. त्याच्यामध्ये काय जास्त अवघड नाही, अतिशय सोपा हा विषय आहे. ह्या विषयामध्ये अकाउंटिंगसारखं डेबिट क्रेडिट हे एवढं या ठिकाणी नाही, परंतु जे काय कॅल्क्युलेशन असेल म्हणजे बेरीज असतील, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, प्रपोर्शन असेल, हे सुद्धा एक महत्त्वाचे मुद्दे इथं आपल्याला विचारात घ्यावे लागतात. जशा पद्धतीनं हे फर्स्ट या ठिकाणी आपलं लेक्चर या ठिकाणी पेपर सेकंडचं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आता सेकंड लेक्चरला आपण या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स अकॉर्डिंग टू द नेचर. आता आपण क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स अकॉर्डिंग टू द फंक्शन
म्हणजेच या ठिकाणी कंपनीमध्ये चालणारं कार्य असेल त्यानुसार त्या ओव्हरहेडचं आपण क्लासिफिकेशन केलं तर त्याचं या ठिकाणी 3 प्रकारामध्ये क्लासिफिकेशन होतं. पहिला जो काय ओव्हरहेडचा प्रकार आहे ॲज पर द फंक्शन, त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन ऑर वर्क ओव्हरहेड्स, दुसरं ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स आणि तिसरं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. थँक्यू व्हेरी मच.